तो असुविधा के लिए खेद है। लाइट चली गई थी बाबा। चलो देखो ध्यान दो, अभी ये 59 वाला a⁴ 2x + 2 = 1, जहाँ a एक धनात्मक वास्तविक फलाना ढेमकाना है, a इज़ नॉट इक्वल टू 1, तर x की व्हॅल्यू कितनी आहे? तर कसं काढायचं बघा, सोडू ना सगळं त्याला. सोडवलं? कसं सोडवलं? धनात्मक पूर्णांक वगैरे वगैरे म्हणते ते एक एक व्हॅल्यू तुम्ही एक तर पुटअप करून ठेवून पाहू शकता. अबे एक्सची व्हॅल्यू रे, हां एक्सची व्हॅल्यू ठेवून पाहू शकता इथं. नाही तर मी डायरेक्ट सांगितलं होतं याच्या काहीतरी बघा, काय सांगितलं होतं, काहीतरी काल सांगितलं होतं मला असं आठवते. निगेटिव्ह इंटू a⁴ असं काहीतरी होईल म्हणलं. हा इंटूमध्ये इकडे डिवाईडमध्ये जाईल तर काय होईल, a/a⁴. अबे होईल. मग याला काय लिहू शकता, a⁴ 2x आणि a⁻⁻, अबे लिहू शकता बेस तर 2x = तर x = -2/2 कटला म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली. कुठं डायरेक्ट म्हणते तर का म्हणते तरी, हा काय ले 0, a⁴ 0 पुट केलं तर बे तर हो, तर या एकच्या जागी तुले a⁻0 पुट करावं लागला असता ना, तेव्हाच तर डायरेक्ट 0 पुट केला असतास ना. असा कसा डायरेक्ट 0 पुट केला असता, जेव्हा बेस सारखे राहिले असते तेव्हाच तर पॉवर = 0 केला असतास ना. आपल्या घरची खेती हो का 0, जेवढे म्हणला तेवढे लावला. काय बी नाही, नियमाच्या बाहेर जाऊन करायचा नाही. हां उत्तर काऊन नाही, जबरदस्तीने उत्तर आणायचं तर आणूच शकता. मागेहून उत्तर पहिलेच पाहून घेता कोणता येत आहे. हा 9चा आहे. अबे तसा नाही. हो तू म्हणत आहेस ते ठीक आहे, 0 पुट करू शकतो, पण मग या 1च्या ठिकाणी तुला का ठेवा लागला असता. कोणाची व्हॅल्यू 1 होऊ शकते, तर a⁻0ची व्हॅल्यू का होऊ शकते 1. तर मग मी ना हा 2x + 2 का ठेवलो असतो 0. समजलं? हां तसं आपण करू शकता, पण डायरेक्ट नाही. मागचे पाहिजेत नाही. हां बरोबर आहे, म्हणून तो सांगून राहिला ज्ञानू मारे नाही. अबे पहिले स्वतः प्रयत्न करा बैलाईनो. मागचे नाही पाहिजेस का? स्वतः सोडवतेस कर तू. ओके नाही म्हणते. 60 नंबर काय म्हणते, यदि 4.89 आणि 8 तर √8/3 की व्हॅल्यू कितनी है, बराबर. तर या टाईपचे आपले इथं झाले होते बघा. कुठं सांगू का कुठे झाले होते, नाही सांगू का? हां त्यावाल्या चॅप्टरमध्ये. तर बघा हा √8 आणि √3 झाला असता, तर मी काय करू शकतो, रॅशनलाइज बाय अरे करू शकतो. तर वर √3 आणि खाली पण √3च्या काय झाला असता, खाली काय बनला असता ए मावशी, वर काय बनला असता √ का बरं केलो वर तर खालतं. अरे डिनॉमिनेटरनं रॅशनलाइज का बरं केलो, कारण मला व्हॅल्यू कोणाची दिली होती √24. तर √24 बनवासाठी 8ला 3च्या मल्टिप्लाय पाहिजे आहे की नाही. तर √24ची व्हॅल्यू आता किती झाली बघा, 4 भागीला, मग भागाकार येते तुम्हाला की नाही आहे. पहिले याच्या पॉईंट वरचा पॉईंट हटवून टाका, खाली लिहून टाका 2 3. हां आता भागाकार करा, इकडे येतील तुम्हाला भागाकार. 4898 आणि हा 3 1 3 3 18
3 त्रिक 9, 3 दुने किती आला पॉईंट का ओके, म्हणजेच किती आला वर आला असता 1632.66 आणि भागीला 1 2, तर हा 3 पॉईंटने इकडे येईल 3 संख्यांनी, म्हणजे काय आला असता तर बघा असेल कुठंतरी आन्सर नाही आहे 1.6333 हा वाला म्हणजे थर्ड वाला मारू शकता. ठीक आहे. रिंकी आई 61 a to the power x plus 1 is equal to 64. तो 3 to the power काढू नाही सका आता हा a to the power x into a to the power 1 झाला असता इज इक्वल टू 64. नाहीतर 8च्या पॉवरमध्ये डायरेक्ट ठेवा 8 2 बरोबर 8 to the power 2 तर x plus 1 इज इक्वल टू 2 तर x ची व्हॅल्यू 1 है ना आर्यन. 10 वेळा सांगितलं तरी नाही येईल तुला. बेस सारखा करायचा आहे तर याला 8च्या पॉवरमध्ये लिहू शकतो 64ला 8च्या पॉवर 2 बेस सारखा झाला पॉवर बी सारखा x प्लस 1 इज इक्वल टू 2 होऊन जाईल. तर 1 त्या बाजूला जाईल तर मायनस तर x ची व्हॅल्यू मग ते तिथे टाकून द्याल आणि ऋतिकच्या नुसार सोडवून टाकाल. मग हां इकडे 1.x इज इक्वल टू 0.04 y दिलेला आहे तर y मायनस एक्स आणि y प्लस झेडच्या मान किती काय एक्स म्हणजे होते थोड़ा स्लिप ऑफ टंग. ओके इधर ध्यान दो. अभी इसका रेशो निकाल सकते हो. हा एक्स जसाच्या तसा हा वाय त्याच्या खाली आला हे या साईडची व्हॅल्यू अरे हो तर इकडं अरे कळलं. आता पॉईंटवाला राहिला तर तुम्हाला थोडासा कसा तकलीफच होते नाही म्हणला तरी नाही हो. हा पॉईंट हटवू बी शकता अरे हटवू शकता नाही हटवायचं आहे तर असाच मांडू शकता. बघा हे झाली असती कोणाची व्हॅल्यू. आता प्लस मायनस आहे तर डायरेक्ट व्हॅल्यू घेऊन सॉल्व करू शकतो ना. तर एक्स घ्यायला लागला असता इंटू असता एक्स म्हणजे याचा काहीतरी मल्टिप्लायर एक्स तर इथंच आहे तर काहीतरी यम दोघांना नाहीतरी यन काहीतरी मल्टिप्लायर घ्यावा लागला असता. मी मागे बी सांगितलं. ठीक आहे तर हा म्हणते हां इकडे प्लस 0.0 हां तर हा 1.5 म्हणजे 1.50 आहे 1.50 म्हणून 4 गेले 1.46 झाले आणि 50 प्लस 4 तर 1.54 झाले. हा समजला का ॲडिशन पॉईंटवाल्याचे ॲडिशन नाही काही बकरायले दोघांच्या पॉईंट नंतर तर 146/150 किती न कटते बे साती 14 बे त्रिक 6 बे साती 14 बे साती 14. ओके डना डन डना. देन हां 63 जमेल का सांगा पटकन. एका बाजूला रूट आहे एका बाजूला नाही आहे काय कराल स्क्वेअरिंग बोथ साईड सांगितलं. रूट हटवायचा आहे तर फटण्याने काय करायचा बे हळूहळू सोडू नको नव्हतं मनमाने डेक्सा हलवून राहिला. हां स्क्वेअरिंग BS
तर 4x बी का होऊन जाईल आणि याच्या गायब होऊन जाईल का स्क्वेअर. तर हा 2x झाला आणि हा 2च्या पावर 2, हा x आणि हा 2. काय समजला. आणि इकडे 2च्या पावर 3y. तर भाई 4x 2च्या पावर 4x 2च्या पावर का काढायचं आहे आपल्याला समोर. अच्छा बेस बेस सारखा झाला. तर 4x इज इक्वल टू, आता याच्या काय काय बनवू शकता तुम्ही. याच्या बनवू शकता y इज इक्वल टू 4/3x. याच्या बनवू शकता x इज इक्वल टू 3/4y. याच्या बनवू शकता x/y इज इक्वल टू 3/. तर कोणत्या या तीनपैकी कोणता तरी एक सोल्युशन असेल. कोणता सोल्युशन आहे सांग बरं साक्षी तिथं या तीनपैकी. ओ जिंकी आई मरेगा कमरिया. कोणता आहे मावशी. हा आहे ना 63 व कुठं लक्ष आहे. कोणता वाला आहे आहे का. हां हा भी राहू शकते, तो भी राहू शकते, तो भी राहू शकते. पण व्हॅल्यू तुम्हाला इथल्या बनवता आल्या. हा इंटू मध्ये आहे. 4ले त्या बाजूला घेऊन जाल तर डिवाइड 3/4 इंटू वाय बनला. वायच्या रूपात आहे. या 3ले इकडे घेऊन जा 4/3x बनला. रेशो काढायचा आहे. या यक्सला नाही या वायला यक्सच्या खाली आहे ना, नंबरले नंबरच्या खाली घेऊन जा. हां काळेजी हो काळेजी. होमवर्क नाही यक्सची व्हॅल्यू काढायची आहे बरं. नाही जमणार. ओ चिंकी आई चिंकी आई तो गाणं लावा लागेल एक दिवस. आताच लावून बहुत समजते का बे तुम्हाला. इन्व्हर्स फंक्शन घ्यायला लागेल. इन्व्हर्स अबे इन्व्हर्स नाही समजा जाऊ द्या. हा इकडे लक्ष द्या. याचा हा पॉवर हटवायचा आहे तुम्हाला. हां तर याच्या विरुद्ध म्हणजे कोण 5/, आणि मायनस आहे. मायनस मायनस प्लस झाल्या पाहिजे. तर -5/4च्या पॉवर दोन्ही बाजूला वाढवून आपण नाही समजला. जसा स्क्वेअरिंग बोथ साईड करतो ना तसा पॉवर हा बोथ साईड द्यायचा. याच्या ऑलरेडी काय होता -4/5 होता. त्याच्या पॉवरमध्ये हा दिला आणि कॅन्सीच्या पॉवरमध्ये बी काय झाला असता -5/. नाही समजला. हां अबे जसा स्क्वेअरिंग बोथ साईड करतो ना आपण, स्क्वेअरिंग बोथ साईड किंवा इन्व्हर्स तुम्ही 12वी करून आल्या ना. तर इन्व्हर्स जसा याच्या पॉवर हा आहे तर इकडे जाईल तर 5/4 होईल ना प्लस होईल. हा बी नाही शिकल्या. साला उपादेश काम आहे मला. साइन इन्व्हर्स वगैरे नाही का बे. साइन कसा होता तो. हां तसाच काहीतरी. साइन इन्व्हर्स इज इक्वल टू 1/sin x असा वगैरे काहीतरी होता ना. नव्हता मला तुमच्या काय सांग. हा जाऊ द्या. स्क्वेअरिंग बोथ साईड समजते. हां तर स्क्वेअरिंगमध्ये 2च्या पॉवर वाढवतून दोन्ही बाजूला सारखा पॉवर घेतून. तर इथं मी पॉवर दोघांचा किती घेतलो 5/. कशासाठी हा कॅन्सल आउट करण्या. इकडे पण हाच पॉवर झाला असता. झाला समजला. हां तर 5/5 4/4 मायनस इंटू मायनस 1 आला. याचीच व्हॅल्यू काढायची आहे. 9ला काय लिहू शकता तुम्ही 9चा स्क्वेअर लिहू शकता. तसेच 3च्या पॉवर का लिहू शकता 3च्या पॉवर 4 लिहू शकता. आणि हा काय 5/.
4 4, तर एक्सची व्हॅल्यू किती झाली 3 टू द पॉवर -5, म्हणजेच 1/3 टू द पॉवर आहे का भाऊ. तर 3च्या पॉवर 5 काढा ना, तर 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला हो तसाच कर. 3 1 3 8 3 24 243. कसं आहे, मी पहिले उत्तर पाहिलो का कशामध्ये आहे म्हणून. होऊ शकते पॉवरमध्ये असेल तर मग आहे की नाही. तर किती आला असता जमल. 65 होमवर्क 5 आहे इकडे, इकडे बी 5च्या पॉवर बनवू शकता, एक्सची व्हॅल्यू काढू शकता. 25ला 5च्या पॉवरमध्ये लिहायचं आहे तर 5चा स्क्वेअर लिहाल आणि या 2च्या मल्टिप्लाय इकडे होईल. इकडे होमवर्क 66 नाही जमल. हां 67 3च्या पॉवरमध्ये 2च्या पॉवरमध्ये लिहा म्हणजे होईल. पिंकी 67 बघा. ते बाकी 2 होमवर्क आहेत बे. 9/4च्या पॉवर इंटू 8/27च्या पॉवर इज इक्वल टू 2/3. तर वर मले 2 पाहिजे, खाली मले 3 पाहिजे, बरोबर. तर कोणाले पलटवू, याले पलटवू का याले पलटवू, कोणाला पलटवू. हां 9/4ले पलटवू. तर हा झाला असता 4/9, याच्या पॉवर झाला असता -x. कोणाला काही समजला नाही समजला असेल तर घरी चालले जा. कोणाला नाही समजला हा असा लिहिलो तुम्ही ना. अबे प्रॉपर्टी आहे ना आपल्याजवळ, बळ नळेनू आहे. तर एच्या जागी आता का होता, सपोज a/b च्या पॉवर n, म्हणजेच काय झाला असता तो खाडखुड कोण रे, काऊन रे आली का रे तुझी. तर a/b च्या पॉवरमध्ये काय झाला असता -n. अरे हो. तर याले थोडासा का लिहिलो 1/a/b. तर b वर तर गेला असता सीधा असा. तर b ए च्या पॉवर काय झाला असता, अरे झाला असता नाही झाला असता ये गायब. हां मग इकडे काय करू शकता बघा, 2च्या पॉवर 2 आणि 3च्या पॉवर बी 2 आणि 2 इंटू -x म्हणजे -2x. इंटू 2च्या पॉवर आणि 3च्या पॉवर 3 आणि हा x -1 आणि हा 2/3च्या पॉवर काय नाही म्हणजे काय. तर या दोघांच्या बेस सारखा झाला. हो का, बरा झाला सांगितलं असतं, साला मुले येतच नव्हता. हां सांग मग आता, समोरच्या बी सांगून दे. उभा हो मग आता खटण्याने. बाबा उभा हो. तू उभा तर हो पहिले, किडे गल्ल्यात का नाही होत आहे तू दाखव. हां बेस. हां मग काय करू, ॲडिंग करू. ॲडिंग होईल बेस सारखा, ते ॲडिंग होईल. आणि हा मधामध्ये एवढा मोठा का दिसून राहिला. अबे जेव्हा इंटू असते तेव्हा ॲडिंग होईल. इक्वल टू आहे तो इक्वल टू मध्ये नाही ठेवीन का. हे मैदानात याच्या इकडे थोडंसं कवरेज क्षेत्र तो तर केला आहे ना, वरच्या स्टेपमध्येच केलो मी ना. अजून कुठे करू ॲडिंग, किती वेळा करू, 4-5 वेळा करू.
ते काढतो थांबा. मायनस प्लस, अबे हा मायनस, हा मायनस प्लस मायनस म्हणजे काय राहिला -3 इज इक्वल टू तर एक्सच्या पॉवर म्हणजे एक्स इज इक्वल टू. अरे हा इक्वल टू आहे ते इक्वल टू मध्ये ठेवायचा. बेस सारखे तर पॉवर बी सारखा. ठीक आहे. इंटू असेल तेव्हा पॉवरची काय होते बेरीज. बस बाबू तुला सांगतो आता थोडा वेळात येतो. झाले माझे एवढेच राहिले. हां 68 जमल नाही जमावचा बे. व्हॅल्यू काढा बे. त्याला फक्त रूप चेंज करून लिहायचं. हा डिवाइड हो ना, डिवाइड 64x टू द पॉवर क्यूब डिवाइड 27 a टू द पॉवर -3 च्या पॉवर -2/3 इज इक्वल टू नागोबा. तर पहिले अंदरचा कार्यक्रम ब्रॅकेटच्या अंदरचा. तर डिवाइड आहे अजून कसा लिहू शकतो त्याला खाली लिहू शकतो. याच्या खाली का डायरेक्ट किती ना कट्टे नाही कट कट्टे का रे गडे का रे कट्टे का नाही कट. ठीक आहे जाऊ द्या. हा याला वर लिहू शकतो. अबे याला वर लिहू शकतो का. हा 4चा काय आहे. हा 64 4 × 16 16 एक्सचा क्यूब लिहू शकतो. a टू द पॉवर 3 लिहू शकतो. हा मायनसमध्ये या वर लिहायचा आहे. तर हे पूर्णची पूर्ण टर्म तू मागे सोल्युशन काढलास ना. हां नाही काढलास ना बे. ते झेंडू बाम हे पुरीची पुरी टर्म कशामध्ये आहे. तर हे डिवाइडमध्ये नको लिहू. डिवाइड लसात लिहितेत ना. तो एकच आहे का. हा एक येते इंटू दिसते नाही दिसत. ते पूर्ण एक टर्म आहे. प्लसमध्ये असती तर अलग लिहिलं असतो. चल त्याला अलग घेतला आपण इंटूमध्ये. हा खाली आला असता. आहे एखादा ऑप्शन खालीवाला. हा एक आहे त्याला वर लिहिला तर मायनसमध्ये येईल मायनसमध्ये येईल मायनसमध्ये येईल. हा एक प्लसमध्ये दिसून राहिला इकडे एक. ठीक आहे. अगर याला सेपरेट ठेवला फक्त सेपरेट असा तर तरी डिवाइडमध्ये प्लस आला असता. डिवाइडमध्ये प्लस कुठं आहे याच्या 1 2. ठीक आहे पाहून का म्हणणं आहे तरी सोडून पाहतो पहिले मी माया आहे ना. नाहीतर मग याला अलग कन्सिडर करावं लागल. ऋतिकची ऐका लागल आता मला. एचचा पॉवर ओके. पूर्ण टर्म पहिले कन्सिडर करून पाहू खाली डिवाइडमध्ये काय ते इकडे 3चा क्यूब काय कटते आणि हा काय तर 3 3 कटला असता सगळ्यांच्याच. तर 4xa/3 आणि हा काय झाला असता 3 × -2 3 3 3 चालेल. तर उलटा करावं लागेल आता. मायनसमध्ये आहे तर अबे मायनसमध्ये आहे तर 3/4xa चा पॉवर का होऊन जाईल 2. अरे हा -2 होता तर वरची वर आपण प्लस केला ना तर 1/, मध्ये गेला असता. 1/, मध्ये गेला तर 3 वर आला असता. हां मग समोर 9 4चा पॉवर 16 x² ना आहे का असं काही. हां हां डी ऑप्शन आहे. आता आन्सर पॉवर मागे पहिले काय यानं पाहिलं तर आता तिथे का तिथे बसलायस. हा आता समजला
नाही समजला. अगर हे टर्म मला अशी इंटू करून सेपरेट दिली असती तर फक्त हा 27 डिवाइडमध्ये गेला असता. गोष्ट कळल्या का? दोन्ही टर्म सोबतच दिलेल्या आहेत, तुम्ही पूर्ण कन्सिडर करूनच चाललो. ठीक आहे. देन पोज दिलो मी ना, तुम्ही फोटो नाही काढा. ठीक आहे, जाऊ द्या जाऊ द्या, आता मी पोजच नाही देत. 69 सोडवू शकता? सोपाच आहे ना सर? अरे 69 रे. हां ऋतिक चल घे, हो दे. अजून येते काही मागे पुढे? हो चिंकी आई हमरे लिहू शकतो असा. ह्या आहे आपल्याजवळ प्रॉपर्टी. हां कोणती? हाऊ म्हणावलं तर बरोबर समजते, पण कोणती? अरे साला पन्नी पलटवा लागते. वाली प्रॉपर्टी. अरे आहे का? कहा गाव आहे? 2चा बेकूफ. अरे 2चा बेकूफ हो ना. आणि हा 2च्या पावर इंटू 1 बाय कट 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 -2च्या पावर 1 आणि 2च्या पावर 1 म्हणजे -2 इंटू -4. ओके डन. नेक्स्ट 1/2च्या पावर 1/2 2/1 नाही याला. ओके ध्यान दो. कोण बे खाटकूट 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 करून राहिला? हां सिरक्या आहे का? हां इकडे लक्ष द्या. याला जर 1/, मध्ये लिहिलो असतो आणि या 1/2ला 1/, मध्ये लिहिलो असतो, 2 पलटवलो असतो तर काय आला असता? वर 2. तर पावर काय झाला असता? मायनस आहे तर काय झाला असता? प्लस. मायनस आहे तर काय झाला असता? आणि यालाच काय लिहू शकतो? हा 2 इथं आहे ना, पण दाखवतो का आपण? काउंट स्क्वेअर रूटच्या नाही दाखवत असंच. ओके आहे का चेक करून घ्या एक वेळा. नाही आन्सर 71. सिमिलरली √8 आहे. तर या गोष्टीला मी लिहू शकतो 2च्या पावर 1/, इथं क्यूब आहे ना, नाही स्क्वेअर आहे. 2च्या पावर 1/2 लिहू शकतो. आणि पहिलेच्याच हा काय आहे आपल्याजवळ? 1/, अरे होता 1/3. तर 2च्या पावर 1/, ओ माय गॉड व्हॅट हॅपन. काय आला बे? आहेच नाही तसं उत्तर. टूच्या पावर नाही मी हां इथं 8 घ्यायला पाहिजे होता. हां साला तेच तर म्हणलो. हां हे इकडं आता हा 2च्या पावर काय घेऊन 1/2 इंटू 1/3 कटला. चालेल आता. तर अशा प्रकारे हे बी तुम्हाला सोडवायचे आहेत. 72 जमेल? नाही जमेल मला माहिती आहे, घेऊन टाकतो. मग सीधी लाईटच जाते आपली. आपल्याला माहीत आहे, ते लाईटला माहीत आहे, हे लिहू देवाचा नाही आहे.
हां 72 32 भागिले, तर हा मगाशी पाहिला होता 3च्या पावर 5 5 हां 32 कोणाच्या पावर 2च्या पावर आणि हा 3च्या पावर होय ना पक्का. तर 5 5 कटल आपला. कमरिया. हां आता काय होईल, -4 आहे तर 3/2 + 4 होऊन जाईल. तर 3च्या पावर 4 म्हणजे 81 आणि 2च्या पावर 4 म्हणजे हा का होऊन जाईल आपला. तर अशा प्रकारे बेटा सोडवायचे आहेत. पॉज करून टाक. किती मिनिट. दारू नाही पित मी. देन काय म्हणते, -1 343 आणि इकडे 2/3 असाच काहीतरी होता का. हाँ तिथे दिसत नाही. बरोबर बरोबर पाहून टाका. ओके तो क्या कर सकते हैं भाई, इधर देखो, ध्यान दो, गौर से देखो. इधर 3 है, अरे 3 है तो इधर भी 3 का कुछ तो भी कुछ मतलब पावर में 3 आना चाहिए. तो -1 मतलब -1 का पावर 3 -1 ही चाहता है. अरे हो, तर हा कोणाचा पावर 7चा क्यूब बरोबर. तर मी याला -1/7च्या आणि असा लिहू शकतो का. काय म्हणणं आहे तुमच्या. नाही आहे कटला चालेल. हा -2 आहे हटवायचा आहे तर 7 वर तर -1 खालता आणि स्क्वेअर. तर लक्ष द्या इकडं. -1 म्हणजेच काय झाला हा -7 चा म्हणजेच काय झाला हा. ओके देन सेम तसंच 74 होमवर्क. मग 75 होमवर्क 3च्या पावरमध्ये करायचा आहे सगळा. 76 बहुत सारा सोपी आहे. 1.75 आहे तर त्याला फ्रॅक्शनमध्ये करून टाकाल. तर 175/100 होईल. तर 25 × 100 आणि 25 7 150 बरोबर. 25 7 175. अबे 25 7 अबे 25 150. तर काय आला असता 7/4 आला असता. आणि हा जो 16 आहे हा 16 कोणाचा 2⁴ आहे. 4 4 कटला 2⁻7 बाकी राहिला. 2⁻7 ची व्हॅल्यू इथून कोणती येते तर काढून टाकाल. 128 वगैरे येत कदाचित. 5च्या 32 6च्या 64 आणि 7च्या 128. तर ॲन्सर काय आला असता 128. होमवर्क 77 वाला हा बी तसाचा बेटा. 0.16 आहे तर 16/100 झाला असता. अरे हो की नाही. काढू शकता नाही काढू शका. नाहीतर मग याला बघा हा 256 आहे 16चा स्क्वेअर आहे. तर 2च्या मल्टिप्लाय होईल तर 0.32 होईल आणि तो 0.18. दोघांची ॲडिशन झाली 0.5 0.50. 0.5 म्हणजे 1/2. तर 16च्या पावर 1/2 म्हणजे 4 उत्तर. ठीक आहे काढू शकता. हा भी काढू सकता. एडिशन करावची है. हा भी काढू सकता. हा भी काढू सकता. इस प्रकार से सब छोड़ा सकते हो. बंद करो. अरे भाई ये आप लोगों को छुड़ाना है रे भाई. ओके ध्यान दो इधर. हाँ ये देखो 82. अभी कहाँ पे चलेंगे अपन सीधा. तर या प्रकारचे चॅप्टर नंबर 1 मध्ये मी सांगितलं होतं बघा. अंडर रूटच्या अंदर एक संख्या बिना अंडर रूटची आणि एक संख्या अशी काहीतरी दिसेल. अरे सांगितलं होतं
आता असा तर नाही आहे सर, असा आहे, पण त्याच्या काय काढा म्हणते, काय काढा म्हणते. तर बघा आता काय करायचं, याचे असे फॅक्टर पाडा, काही निघू शकते जे इथं काहीतरी येऊ शकते, पण 2 नाही आहे, 2 नाही आहे ना तिथं, 2 नाही आहे ना, 2 रे, हा असा 2. तर मी काय करू शकतो, हां ओके. हे बघा आपल्याजवळ हवाला फॉर्म्युला आहे, √a मायनस प्लस √b चा स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b प्लस 2√ab आहे का. तर जर यालाच मी वर खाली 2 चा मल्टिप्लाय दिलो तर हा काय झाला असता बघा, नवीन काय बनला असता, 3 दुने प्लस 2 आणि या कंप्लीट सेटअपच्या डिवाइडमध्ये करायला असता, बरोबर. आता बघा हा असा दिसून राहिला का, सहाला तुम्ही काय लिहू शकता, 5 + 1 लिहू शकता आणि 5चे फॅक्टर पण पाडू शकता, काय 5 1 अरे पाडू शकता, आणि हा 5 प्लस आला. आता याला टाकतो मी स्क्वेअर रूटमध्ये, याचा काही फरक पडला का त्याच्यावर, कारण याची व्हॅल्यू काय झाली 1, 1चा मल्टिप्लाय म्हणजे काही फरक पडते का, फक्त रूप चेंज झाला त्याचा. तर 6ला मी लिहितो कशा केसमध्ये, 5 + 1, इथं लिहितो कसा 5 1 5 1. काही प्रॉब्लेम कोणाला मागीला, तर हा दिसत आहे असाच काहीतरी, तर याच्या ठिकाणी मी आता काय लिहू शकतो, काय लिहू शकतो बघा, √5 प्लस √1 चा अरे लिहू शकतो, आणि याले काय लिहू शकतो √2 चा अरे लिहू शकतो, या 2ला √2 चा स्क्वेअर लिहू शकतो. आता दोघांचा कंबाईन स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट का होईल, अरे होईल. समोरची स्टेप काय आली असती बघा, √5 प्लस √1 म्हणजे 1च, आणि √2 चा कंबाईन स्क्वेअर आणि हा स्क्वेअर ना हा स्क्वेअर रूट, तर काय झाला 5 √2 प्लस 1 √2. तर अशा प्रकारचा आन्सर आहे का ऑप्शनमध्ये, नाही आहे का भाऊ. हा बघा इकडे, याला असं नाही लिहू शकत का, लिहू शकतो का, केलं बघून घ्या एक वेळा. मग आपल्याला याचा वर्गमूळ काढायचा होता, √च्या अंदर अशी संख्या, बरोबर, पण ती प्रॉपर फॅक्टर होती का कोणाच्या, तर तिच्या प्रॉपर फॅक्टर बनवासाठी त्याच संख्येला मी वर खाली काय केलं 2चा मल्टिप्लाय. तर ही झाली असती 6 आणि ही झाली असती 2√5. तर बघा मला या रूपामध्ये दिसली असती ही, अरे दिसली असती 2√ab, कारण 5 1 न 5 न 1 6 याला असता. तर हिचा स्क्वेअर रूट काढता येते कसा, तर हे जे लिहिलेली आहे हे काय लिहिलेली आहे √a प्लस √b चा स्क्वेअर. तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट का होऊ शकते, अरे होऊ शकते,
तर त्याच प्रकारे मग मांडलो मी इकडे. ठीक आहे. मग टेकिंग स्क्वेअर रूट काढायचा होता तर वर्गमूळ घेतला आपण. तर याच्या काय आला असता √5 प्लस √1चा स्क्वेअर. ना हा कोणाचा स्क्वेअर लिहिला आहे? 2 म्हणजे कोणाचा स्क्वेअर? √2चा स्क्वेअर होय. तर याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलं. √2चा स्क्वेअर 2 2 कटला असता 2 आला असता ना. आता कंबाईन स्क्वेअर रूट कटला. तो फायनल सार्वे कसा पाहिजे माझ्याकडे गारगोर हप कोकारे साल मारशील तर नाही बे मले. 59 कुठून आला?